नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक स्कॉलरशिप घेऊन आलो आहे. त्यामध्ये तुम्हाला 75,000 पर्यंतची स्कॉलरशिप भेटू शकते. या स्कॉलरशिपचं नाव आहे SBI प्लॅटिनम ज्युबली आशा स्कॉलरशिप 2025. याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा याची एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया बघू. यामध्ये तुम्ही मस्ट बी इंडियन सिटिझन असले पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे कॉलेज आहे ते NRRFचं रँकिंग 300 असलं पाहिजे. म्हणजे 300च्या आत तुमच्या कॉलेजचं रँकिंग असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपला ॲप्लिकेबल आहात. त्यानंतर तुम्ही लास्ट इयरमध्ये तुमचा CGPA 7चा पाहिजे किंवा 75% एवढी मार्क्स तुम्ही मिळवलेले पाहिजे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीचं इन्कम जे आहे ते इन्कम 6 लाखाच्या आत असलं पाहिजे. 6 लाखापर्यंत तुमच्या फॅमिलीचं इन्कम चालणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जर एखादा SC/ST कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्यासाठी ही CGPAची अट थोडी कमी होते. 6.3चा CGPA पाहिजे आणि त्याचबरोबर 67.50% एवढे त्याला मार्क मिळाले पाहिजे. यामध्ये 50% सीट जे आहे ते फिमेल कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ह असणार आहे आणि 50% हे SC आणि STच्या स्टुडंटसाठी असणार आहे. ठीक आहे, ही झालं डिटेल्स. त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे हे बघू. यामध्ये तुम्हाला तुमचं लास्ट इयरचं अकॅडमिक इयरचं मार्कशीट पाहिजे, जसं की तुम्ही 10th क्लासचं किंवा 12th ग्रॅज्युएशनचं मार्कशीट पाहिजे. त्याचबरोबर तुमचं आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचं गव्हर्नमेंटचं एखादं इश्यू प्रूफ पाहिजे, जसं की आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं. या प्रकारे फायनान्शियल डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला करंट इयरचं तुमची फी रिसिप्ट पाहिजे. त्याचबरोबर तुमची बँक अकाउंटचे डिटेल्स तुमचे किंवा तुमच्या पॅरेंट्सचे कोणाचे पण चालणार आहे या ठिकाणी. त्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ पाहिजे. यानंतर तुमचं ॲडमिशन प्रूफ पाहिजे, कॉलेज थ्रू तुम्हाला ॲडमिशन लेटर भेटलं असेल ते पाहिजे. त्यानंतर पर्सनल डॉक्युमेंट्समध्ये तुमचा एक फोटोग्राफ पाहिजे. त्याचबरोबर ॲडिशनल डॉक्युमेंट्समध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी हे कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी असणार आहे. ठीक आहे, याची इम्पॉर्टंट डेट्स बघू. याची डेडलाईन असणार आहे मित्रांनो 15 नोव्हेंबर 2025. 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चनवरती डाऊट असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन दिलेले आहेत. म्हणजे जे मुलांनी क्वेश्चन्स विचारले जास्त प्रमाणात या सर्व क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी जाऊन चेकआउट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर त्यांना काही पर्सनली जर तुमचा डाऊट असेल आणि त्यांना तुम्हाला डाऊट विचारायचा असेल तर या ठिकाणी त्यांनी त्यांची ईमेल ID पण दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा फोन नंबर पण दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर. तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करून त्यांना डाऊट्स विचारू शकता. आणि या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. धन्यवाद.